जय हिंद एव्हरीवन। तर मित्रांनो, तुमच्या सर्वांसाठी पुन्हा एकदा एक नवीन भरतीची माहिती घेऊन आलो, एक नवीन अपडेट घेऊन आलोय। तर मित्रांनो, CISF रिक्रुटमेंट 2025 CISF मध्ये एक नवीन भरती सुटली आहे मित्रांनो 2025 ची। आणि ही जी CISF ची भरती आहे मित्रांनो, ही ट्रेड्समनची भरती आहे मित्रांनो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी CISF ची भरती आहे मित्रांनो, ही भरती जी आहे ह्या भरतीचे ऑनलाईन फॉर्म आजच म्हणजे 5 तारखेपासून आज फॉर्म सुरू झालेले आहे आणि तुम्ही आजपासून फॉर्म इझिली भरू शकता। तर मित्रांनो, काय आहे त्या भरतीचं सिलेक्शन प्रोसेस, काय आहे त्या भरतीची प्रोसेस, पूर्णपणे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे। ह्या भरतीसाठी तुमचं एज लिमिट किती असलं पाहिजे, तुमचं शिक्षण किती असलं पाहिजे, फॉर्म भरण्यासाठी मेल फिमेल कॅन्डिडेटसाठी ॲप्लिकेशन फी किती आहे, फॉर्म भरण्याची स्टार्टिंग डेट लास्ट डेट किती आहे, त्यानंतर मित्रांनो ह्या भरतीसाठी तुमची हाईट किती असली पाहिजे, सर्व काही तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। व्हिडिओ चालू करण्याअगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशाच नवीन भरतीची अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत येत राहील। मित्रांनो, या भरतीची काय आहे प्रोसेस ही पूर्णपणे आपण स्क्रीनवरती बघू। तुम्ही सगळ्यात अगोदर स्क्रीनवरती बघा। इथं जी ही भरती आहे मित्रांनो, ही CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समन भरती आहे 2025 ची। त्यामध्ये टोटल पोस्टची जर आपण बात केली तर टोटल पोस्ट मित्रांनो 1161 टोटल पोस्ट आहे। त्यानंतर मित्रांनो, ह्या भरतीमध्ये टोटल पोस्ट 13 पोस्ट आहे। 13 पोस्टनुसार तुम्ही कोणत्याही एका पोस्टला फॉर्म भरू शकतात, अप्लाय करू शकतात। इथं कुकच्या जागा आहे, बार्बरच्या आहे, टेलरच्या आहे, भरपूर काही जागा आहे मित्रांनो। तुम्ही याच्यामधून कोणत्याही एका पोस्टसाठी अप्लाय करू शकतात। त्यानंतर मित्रांनो, या भरतीसाठी तुमची शैक्षणिक पात्रता जी आहे मित्रांनो 10वी पास असले पाहिजे। तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्ही 10वी पास असेल तर ही भरती देऊ शकता। बाकी मित्रांनो, काही पोस्टसाठी 10वी पास प्लस तुमचा ITI पण झालेला असला पाहिजे। जर ITI झालेला असेल तर इझिली ह्या भरतीसाठी फॉर्म भरू शकता। फिजिकल क्वालिफिकेशनची जर बात केली तर तुम्ही इथं हाईट बघू शकता। जनरल SC OBC साठी मेल कॅन्डिडेटसाठी 165 सेंटीमीटर हाईट असली पाहिजे, फिमेलसाठी 155 सेंटीमीटर हाईट असली पाहिजे। त्यानंतर मित्रांनो, ST साठी 162.5 सेंटीमीटर आणि फिमेलसाठी 150 सेंटीमीटर हाईट असली पाहिजे। या भरतीसाठी तुमचं एज लिमिट जे आहे ते 18 ते 23 इयर्स या दरम्यान तुमचं एज असलं पाहिजे। त्यानंतर मित्रांनो, SC ST कॅटेगरीसाठी 5 वर्षाची सूट दिलेली आहे, OBC साठी 3 वर्षाची सूट दिलेली आहे। आणि मित्रांनो, ह्या भरतीसाठी जे तुमचं ॲप्लिकेशन फी आहे तुम्ही इथं बघू शकता। जनरल OBC साठी 100 रुपये फी आहे, SC ST आणि एक्स सर्व्हिसमॅनसाठी कोणतीही प्रकारची फी नाही आहे। त्यानंतर मित्रांनो, ही जी भरती आहे मित्रांनो, ही ऑल इंडिया भरती आहे। जॉब लोकेशन तुमचं ऑल इंडिया आहे। लास्ट डेट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन मित्रांनो तो 3 एप्रिल 2025 आहे। 3 एप्रिलपर्यंत तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्याची तारीख आहे, डेट आहे तुमची। 3 एप्रिलच्या अगोदर सर्वजण फॉर्म भरून घ्या। बाकी ह्या भरतीचा जो एक्झाम आहे मित्रांनो हे तुम्हाला नंतर सांगण्यात येणार आहे। आता ह्या भरती रिलेटेड जे काही नवीन अपडेट येईल ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आणि आपल्या YouTube चॅनलवरती मिळून जाईल। त्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करून ठेवा, कारण की टेलिग्राम चॅनलवरती मी पूर्णपणे भरतीचे जे PDF असतात ते तुम्हाला तिथं मी देत असतो, अपलोड करत असतो। मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती पूर्णपणे या भरतीची माहिती बघितली असेल, तुम्हाला पूर्णपणे माहिती समजलीच असेल। मित्रांनो, तुमचे जर काही डाऊट असतील, काही क्वेश्चन असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता। मित्रांनो, तुम्हाला सुद्धा जर घरी बसल्या बसल्या ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही इझिली फॉर्म भरू शकता। मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला इथं एक WhatsAppचा नंबर दिसतोय स्क्रीनवरती, त्या नंबरवरती तुम्ही मेसेज करून डॉक्युमेंट सेंड करून फॉर्म भरून घेऊ शकता। आणि मित्रांनो, कोणकोणते डॉक्युमेंट लागतात मी हे पूर्णपणे लिस्ट आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि त्याखाली एक WhatsApp लिंक पण दिलेली आहे। त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही डायरेक्टली WhatsAppवरती जाल आणि तुम्ही इझिली तिथं डॉक्युमेंट सेंड करून तुम्हाला 1 ते 1.5 तासामध्ये पूर्णपणे लगेच फॉर्म भरून मिळेल। आणि मित्रांनो, जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या, कारण की जर तुम्ही लास्टला फॉर्म भरायला गेले तर मित्रांनो वेबसाईट खूप लोडवर येते आणि फॉर्म सबमिट होत नाही, फॉर्म भरता येत नाही। बाकी मित्रांनो, लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या। 10वीच्या बेसवरती ही भरती आहे आणि 10वी पासवरती तुम्हाला जॉब भेटत आहे। तर त्यामुळं लवकरात लवकर फॉर्म भरा आणि लवकरात लवकर या भरतीची तयारी सुरुवात करा आणि पूर्णपणे सिलेक्शन तुम्ही इझिली घेऊ शकता। जर तुमची तयारी चांगली असेल तर सिलेक्शन पण नक्कीच होईल। बाकी मित्रांनो, अशाच भरतीच्या माहितीसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आणि मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तुमचे कोणी मित्र जर भरतीची तयारी करत असेल तर हा व्हिडिओ त्यांना नक्की शेअर करा, म्हणजे त्या मित्रांची सुद्धा मदत होईल आणि ते पण इझिली फॉर्म भरून या भरतीसाठी सिलेक्शन घेण्यासाठी तयारी सुरुवात करतील। बाकी मित्रांनो, आजचा व्हिडिओ एवढाच होता। तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय भारत, वंदे मातरम।